तुम्हाला जो आता थर्ड ह्याच्यासाठीचा क्वेश्चन आहे का असाइनमेंट मध्ये क्वेश्चन आहे बघा, शेवटचा क्वेश्चन. PQR is a triangular plate having the edge PQ is equal to 60 mm, QR is equal to 70 mm and RP is equal to 50 mm. The edge PQ based on 10 mm based on HP आहे. तर ते इथं मी काय केले, फक्त मॉडिफाय करून थोडंसं 10 mm अबाव HP म्हणते, कारण का ते ड्रॉइंग जे आहे ते व्यवस्थितपणे आयडेंटिफाय व्हायला पाहिजे म्हणून क्वेश्चन मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर 10 mm above HP and makes the angle of 40 degree to VP. The lamina is making 40 degree angle with the HP and lamina is making 40 degree angle with VP while the surface makes the angle of 45 degree to the HP. म्हणजे हा लॅमिना जो आहे तो HP सोबत 45 डिग्री अँगल बनवतोय आणि VP सोबत 40 डिग्री अँगल बनवतोय. म्हणजे पहिल्या दोन केस मध्ये आपण कसं बघितलं, जो लॅमिना आहे तो लॅमिना एक तर एका प्लेनला पॅरलल आहे, दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे दुसऱ्या बाकीच्या दोन प्लेनला परपेंडिक्युलर. दुसऱ्या केसमध्ये आपण लॅमिना असा बघितला की तो एका प्लेनला इन्क्लाइंड आहे किंवा एका कुठल्या तर एका अँगलमध्ये आणि दुसऱ्या दोन प्लेनला एका प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि एका प्लेनला इन्क्लाइंड आहे, म्हणजे बाकीचे दोन प्लेनला इन्क्लाइंड आहे. आणि थर्ड केस मध्ये आपण काय बघणार, तिन्ही प्लेनला इन्क्लाइंड आहे. त्याचं उदाहरण बघायला गेलं ही तुमची सेकंड केस आहे. त्या केसमध्ये काय होतंय, जो लॅमिना आहे तुमचा तो एका प्लेनला इन्क्लाइंड आहे आणि बाकीच्या एका प्लेनला म्हणजे दोन प्लेनला इन्क्लाइंड आहे. म्हणजे ही HP ला आणि ह्या प्रोफाईल प्लेनला इन्क्लाइंड झाला आणि ह्या VP ला परपेंडिक्युलर झाला. आता थर्ड केस मध्ये आपण काय बघतोय, हा जो लॅमिना आहे हा तिन्ही प्लेनला इन्क्लाइंड आहे, म्हणजे HP ला सुद्धा इन्क्लाइंड आहे, VP ला सुद्धा इन्क्लाइंड आहे आणि PP ला सुद्धा इन्क्लाइंड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तो लॅमिना असणार आहे. आपल्याला ह्याच काय करायचं, पोझिशन काढायचे. पहिल्यांदा मी काय करतो, हा क्वेश्चन जो तो कॉपी करून घेतो. CO इथं हे जे तुम्हाला VP दिसतंय, VP आणि HP, त्या VP आणि HPचं जे इंटरसेक्शन आहे त्या इंटरसेक्शन लाईनला हे जे तुम्हाला VP दिसतंय वर्टिकल प्लेन आणि हे जे हॉरिझॉन्टल प्लेन दिसतंय, ह्या दोन्ही प्लेनचे इंटरसेक्शन जिथं होतंय त्या ठिकाणी आपण एक लाईन काढतोय आणि त्याला आपण म्हणतो रेफरन्स लाईन. ठीक आहे, ज्याला आपण रेफरन्स लाईन म्हणतोय. ती रेफरन्स लाईन आपण पहिल्यांदा काय करणार, इथं काढून घेणार. ऑटोकॅड ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करत आहे, युनिट्स आणि लिमिट्स ते ऑलरेडी मी सेट करून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते काय आता परत दाखवत नाही. सगळ्यांना येत्या लिमिट्स आणि युनिट सेट करायला ओके येतो की नाही, बोला की. पहिल्यांदा आपण रेफरन्स लाईन जी आहे ती ड्रॉ करूया. लाईन कमांड यूज करून आपण ते ड्रॉ करणार. ऑर्थो ऑन ठेवा आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. त्यानंतर त्याला नाव नोटेशन द्या एक्स आणि एक्स डॅश.
एक्स डॅश. एक्स आणि एक्स डॅश हे त्याला नोटेशन द्या. त्यानंतर आपण इथे काय पकडले, आपण असं अजून केलंय की तो लॅमिना जो आहे तो 10 mm अबव HP आणि 10 mm इन फ्रंट ऑफ VP आहे. 10 mm अबव HP आणि 10 mm इन फ्रंट ऑफ VP. म्हणून आपण काय करणार, बघायला गेलं इथे बघा, हा लॅमिना 10 mm अबव HP आहे, दिसते का? This lamina is 10 mm above HP and this 10 mm is showing, म्हणजे आपल्याला हे 10 mm जे आहे ते कुठे दाखवले, VP वरती दाखवले. म्हणून हा जो 10 mm चा गॅप आहे आपण कुठे टाकणार, VP वरती. आणि तसंच सेम टॉप व्ह्यू मध्ये बघितलात तर हा लॅमिना 10 mm इन फ्रंट ऑफ VP, या VP च्या समोर हा जो गॅप दिसतोय हा 10 mm चा, बरोबर? म्हणजे हा 10 mm चा गॅप आपल्याला कुठे दिसणार, VP त्याच्यावरती HP होती, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये. म्हणून आपण काय करतो, ह्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या, जो HPच्या वरचा, HPच्या वर 10 mm आहे, तो 10 mm चा गॅप जो आहे तो आपला VP वरती मार्क करायचा. कारण हाईट जी आहे ती आपल्याला VP मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये दिसते, तर म्हणून ह्याला मी 10 mm वरती ऑफसेट टाकतो, 10 mm अबव. आणि जर 10 mm इन फ्रंट ऑफ VP आहे ते मला दिसते कशावरती, HP होती, म्हणून मी ते काय करतो 10 mm HP वरती टाकतो. खालच्या साईडला माझा HP आहे. आपको फर्स्ट केस पता है, इसका फर्स्ट केस पता है? फर्स्ट केस जब तक नहीं पता होगा तब तक सेकंड केस नहीं पता चलेगा, और सेकंड केस जब तक पता नहीं चलेगा तब तक थर्ड केस नहीं पता चलेगा. आप पहले फर्स्ट केस का प्रैक्टिस कीजिए. और उसके बाद भी समझ में नहीं आया तो मैं बता दूंगा आपको वापस. आता हे आपण काय केलं, लॅमिना जो आहे हा लॅमिना आहे, ठीक आहे. ट्रायंग्युलर लॅमिना आपल्याला दिलाय त्यांनी, आणि तो लॅमिना आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा. म्हणजे ट्रायंग्युलर शेपचा लॅमिना आहे, त्यामुळे मी हा ट्रायंग्युलर शेपचा लॅमिनाचा एक कागदावरती बनवून घेते. आता त्यांनी काय सांगितलंय, द एज PQ वेस्ट ऑन HP, म्हणजे जी एज PQ ही एज आहे, ही जी एज PQ आहे, ही एज PQ आपल्याला काय करायचं आहे, HP ला वेस्ट करून ठेवायचे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, ही हा जो लॅमिना आहे हा HP सोबत 45 डिग्री अँगल बनवतोय. म्हणजे HP सोबत 45 डिग्री, लॅमिना इज मेकिंग 45 डिग्री अँगल विथ HP अँड इट इज 40 डिग्री इन्क्लाइन टू VP. म्हणजे हा लॅमिना असा पण HP सोबत पण अँगल बनवतोय आणि ह्या VP सोबत पण अँगल बनवतोय. म्हणजे हा जो अँगल आहे आतला, हा अँगल समजते का? म्हणून आपण काय करणार, पहिल्यांदा कुठली पण केस सॉल्व्ह करत असताना टप्प्याटप्प्याने जायचं. पहिल्यांदा तो लॅमिना फर्स्ट केस मध्ये कन्सिडर करायचा. फर्स्ट केस मध्ये आपण काय करणार, हा लॅमिना HP ला पॅरलल है, उसका ध्यान दीजिए, ठीक है. इस मेथड में तीनों केस जो है वो उसका कॉम्बिनेशन होता है. मतलब फाइनल केस जो है, केस 3 में केस 1, केस 2 और केस 3 ये तीनों कंबाइन होंगे. पहिल्यामध्ये काय करायचं आपण,
हा लॅमिना जो आहे तो HP ला पॅरलल ठेवायचा. आता HP ला पॅरलल ठेवताना त्यांनी काय सांगितलंय, हा लॅमिना HP च्या वर 10 mm आहे आणि VP च्या पुढे 10 mm आहे. पहिल्या केसमध्ये आपण काय करतोय, लॅमिना HP ला पॅरलल ठेवतोय. म्हणजे पहिल्या सेटअप मध्ये लॅमिना HP ला पॅरलल ठेवायचा. लॅमिना HP ला पॅरलल ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा टू शेप जो आहे तो HP वरती मिळणार. कारण आपल्या नोट्स मध्ये आपण काय सांगितलंय, ज्या प्लेनला लॅमिना पॅरलल असतोय त्या प्लेन वरती त्याचा आपल्याला काय मिळतोय, टू शेप मिळतोय. आपल्याला हा HP ला पॅरलल ठेवल्यामुळे म्हणजे HP ला टू शेप मिळायला पाहिजे. टू शेप म्हणजे ॲज अ क्यूब शेप. मी काय करणार, हे आता काय करणार, त्या HP वरती त्याचा पहिल्यांदा टू शेप जो आहे तो ड्रॉ करून घेणार. मग टू शेप ड्रॉ करताना कसं करणार, ही PQ साईड किती दिली मला, PQ साईड काढा बघू जरा, PDF मध्ये काढा किती दिले, क्वेश्चन दिले की नाही आता. What is the length of PQ? Hmm? 60 mm. मग मी पहिल्यांदा काय करणार, 60 mm ची एक लाईन मारून घेणार. कारण का मला लाईन PQ जी आहे ती PP ला HP ला पॅरलल ठेवायची आहे. म्हणजे हे कसं पण ठेवू दे, हे HP ला पॅरललच आहे ना. हा जो एज PQ आहे हा HP ला पॅरललच येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी काय करणार, पहिला 60 mm लेंथची एक लाईन जी आहे ती मारून घेतो. 60 mm. एज PR किती किंवा RP QR 70. आता माझ्याकडे कंपास नाहीये, कागदावरती ड्रॉ करत असतो तर माझ्याकडे कंपास असता. आता माझ्याकडे काही कंपास नाहीये, पण आर्क आहे. आर्क सुद्धा जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल यातलं कुठलं घ्यायचं, तर सर्कलची कमांड घ्या डायरेक्टली. सर्कल पण कुठलं, रेडियस वालं सर्कल, सेंटर रेडियसचं सर्कल घ्यायचं. आणि आपल्याला किती सांगितलंय, एक साइड किती आहे, 50 आहे. मग 50 मीटर रेडियस असलेले एक सर्कल ड्रॉ करा आणि 70 मीटर रेडियस असलेले एक सर्कल ड्रॉ करा. QR किती दिले त्यांनी, 70 आणि PQ 60. इथून 70चं एक सर्कल ड्रॉ करूया आणि इथून 60चं एक ड्रॉ करूया. आणि हे जे पॉइंट आहे, पॉइंटची कमांड घ्यायची, POINT, पॉइंट कमांड घेऊन हा पॉइंट मार्क करा आणि हे दोन सर्कल ते डिलीट करून टाकू. लाईन कमांड घ्या, इथे पॉइंट मार्क केलेला आहे ऑलरेडी, हे पॉइंट जोडा. दिस विल बी युअर लॅमिना. जेव्हा लॅमिना तुमचा HP ला पॅरलल असणार आहे तेव्हा तो टॉप व्ह्यू मध्ये असा दिसणार आहे. The lamina will appear like this in top view when the lamina is parallel to HP. Okay, so now mark the projections of this lamina till VP. Okay, VP वरती इथे प्रोजेक्शन घ्यायचे. चुकून मग अशा दोन्ही केसला 50-50 mm घेतलं. सॉरी, RP 50 आहे, PQR RP जे आहे ते 50 आहे. This will be a 50. Make a line command. Join these points and delete these two circles. Okay. This will be your lamina. Okay. So name it accordingly. Copy.
वाय एम टेकिंग कॉपी ऑफ दिस, त्याची कॉपी का घ्यालो मी, कारण मला त्याची टेक्स्ट आहेत परत बदलत बसायची नाहीये म्हणून. पी क्यू हा, याचे प्रोजेक्शन घ्यावं. प्रोजेक्शन घेण्याच्या आधी बिफोर टेकिंग प्रोजेक्शन्स मेक अ लेअर ऑफ अ प्रोजेक्शन लाईन. ओके, प्रोजेक्शन लाईनची एक लेअर क्रिएट करा. कशी करायची, या लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन लेअर प्रॉपर्टीज वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू लेअरचा एक बटन मिळतोय कोपऱ्यामध्ये. न्यू लेअर वरती क्लिक केला की इथं प्रोजेक्शन लाईन्स 3, आता ऑलरेडी मी प्रोजेक्शन लाईन 1 आणि प्रोजेक्शन लाईन 2 घेऊन ठेवले. प्रोजेक्शन लाईन्स 3 इथं जाऊन मी त्याचा कलर चेंज करणार. कलर चेंज करताना येलो कलर घेतो, म्हणजे तो स्क्रीनवरती दिसतोय व्यवस्थित. त्याची ट्रान्सपरन्सी कमी करतो मी, जेणेकरून ते प्रोजेक्शन लाईन्स फेंट दिसतील आणि मेन ऑब्जेक्ट जो आहे तुम्हाला डार्क दिसेल.